चला फिल्डिंग लावून घ्या, सामना 3 षटकांचा होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12th मॅन परिरा नगर टीम 12th मॅन. सिक्स सीटर या यूट्यूब वाहिनीवरती ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय. मिलिंद भोईर सलामीची जोडी, एका बाजूला नागेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संतोष, ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. रन रेट वरती टॉपची जी संघ असतील त्यांना मात्र क्वालिफाय केलं जाईल आणि रन रेट वरती टॉपच्या संघाला फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश दिला जाईल. चांगला फटका तिथे खेळतायत. डीप मध्ये नितीन भोईर चेंडूवरती झेपावतायत. तत्पूर्वी एक धाव इथे अर्जित होते. धावसंख्या 1 या आकड्यावरती आपण पाहतोय. नागेश पाटील जर 2 बॉलवरती 2 षटकार जर ठोकतायत तर 500 रुपयांचं कॅश प्राइज अविनाश दलवी यांच्या माध्यमातून दिलं जाईल. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय, एक धाव मिळते. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 2 या आकड्यावरती नागेश पाटील आणि संतोष हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकी गारे यांच्याकडून देणगी 2000 रुपये. विभतचा पावित्र्य घेतला आणि राजेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. फलंदाज माघारी परततोय. नागेश पाटील गॉन. मनोज पाटील आणि नागेश पाटील डान्स करा. थँक्यू डीजे. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रितेश येतोय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती. सामना 3 षटकांचा आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. याची दखल घ्या. सामना थांबवा. मिलिंद भोईर यांचं हार्दिक स्वागत. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द सिरीज करता प्रज्ञेश पाटील आम्हाला दर्शवतायत की टाटा फोकलँड टाटा हिताची फोकलँड
मॅन ऑफ द सिरीज करता आहे. मोठा प्रहार ऑन साइडला बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. रितेशच्या बॅट मधनं षटकार. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. धावसंख्या 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. 8 रन्स ऑन बोर्ड. आता इस्टनच्या वरनं हा बॉल चाललाय निर्धाव. धावसंख्या 8 वरती सामना 3 षटकांचा आहे. पहिलं षटक चैतन्य चंद्रशेखर यांना आपण पाहतोय. शेखरचं हे षटक अगदी अप्रतिम राहिलं आणि पहिल्या षटकात धावा आहेत त्या 8. कल्पेश पाटील गोखिवरे यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही करतोय. हितेश काल्या घरत भाऊजा यांचे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. मन्या पाटील मनोज लॉंग ऑफला डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं आणि बॉल चाललाय निर्धाव. भूमीत गोलंदाजी मार्गावरती 3 षटकांचा सामना आहे. याची दखल आपण घ्यायची आहे. आणखीन एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल येतोय आणि तिसरं षटक घेऊन मला वाटते मनोज पाटील येतील. लेफ्टम आहेत, राईटम नाहीत, लेफ्टम येतील. धावसंख्या 8 धावा, 2 बॉल लगातार निर्धाव आलेत. भूमी तयार होतोय गोलंदाजी मार्गावरती. आणखीन एक ऑप्शनच्या बाहेर फुटवर्कचा अभाव, खडे खडे खेळण्याचा मनसुबा आणि आणखीन एक डॉट बॉल येत असताना संतोषच्या माध्यमातून मन्या याने जर झेल पकडला तर एक मॅकडॉल क्वार्टर त्यांना दिली जाईल. प्रज्ञेश पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक लावले गेले आणि यावेळेस फटका अप्रतिम आहे आणि डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. त्यांना बीट करतोय बॉल सीमा पार, चौकार. हितेश काल्या घरत थँक्यू डीजे. धावसंख्या 12 या आकड्यावरती आपण पाहतोय. हितेश भाऊजा यांनी नागेश पाटीलचे संपर्क साधायचा आहे. इथे झेल सुटतोय की काय पाहावं लागेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे केलाय.
विकी विकी आणि पहिला देणगी जमा करा. विकी विकी गाऱ्या. फ्लिक केल्या ऑन साइडला डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव घेतली गेल्या. एकाच धावेवरती आता समाधान मांडतील का मात्र दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि 2 धावा इथे मिळतील. 2च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा. कांगारूचं स्वागत झालेलं आहे आणि थोड्याच वेळात सर्व मांडवामध्ये कांगारू आणि एलपी माईल च्या बॉटल आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्गावरती शेवटचं षटक घेऊन कवट्या कवट्या कप्तान आहे त्यांचा. यस, कारवालचा जावाई. अरे मनोज पाटील कडे द्यायला पाहिजे होती गोलंदाजी. कारवारचा जावाई संकेत. मोठा फटका आणि बॉल गेलाय ढगान. सिक्सर. थँक्यू डीजे. तरी पण आम्ही सांगत होतो, प्रज्ञेश पाटील सांगत होता मन्याकडे बॉलिंग द्या. मनोज गोलंदाजी नावाजलेली महाबळेश्वरला गोलंदाजी केलेले गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे तुम्ही गोलंदाजी द्यायला हवी होती. रितेशच्या बॅट मधनं हा दुसरा षटकार येतोय. धावसंख्या फलकावरती 2020. आणखीन एक बॉलला पाठवलं डायरेक्ट भिवंडीला. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. आणखीन 2-3 6 दिले तर 1000 रुपये संकेत यांना ते पारितोषिक आहे. यास तुला पारितोषिक आव्याकडून आव्या आणि हितेश मात्रेकडनं 500. आणखीन एक बॉल सीमा पार. अरे सासूरवाडूला मुंड्या पाय खाऊन दिले नाही वाटते. आपल्याला यंग जमायचं नाही, मास्टर आपलं बरं. चोप काढलाय. आणखीन एक जबरदस्त टोला. मात्र झेल तिथे टिपलाय. गडीबाज. ओ जयदीप पाटील. प्रज्ञेश कडनं 200 रुपये. जयदीप पाटील हात दाखवा. जयदीप पाटील. यस, व्हेरी गुड. आता बाहुबली रॉयल स्टेकची क्वार्टर 200 कॅन्सल केलेत. रॉयल स्टेक क्वार्टर आदरणीय सन्माननीय देवेंद्र वासुदेव पाटील दादा यांचं आगमन इथे झालेलं आहे. 2020 ग्रुपच्या वतीने त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. ज्या जर्सी आपण पाहतोय त्यांच्याच माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केल्या गेल्यात. प्रथम महिला नगरसेविका राजावली योगिता देवेंद्र पाटील आपल्याला पाहायला मिळतायत. आणि आणखीन एक सोप चेंडू सीमा पार. चौकार. मनोज पाटील रागावलेत पिसाळलेत. रन झालेत 34. 34. आता ऑप्शनच्या बाहेर टाकलाय बॉल आणि षटक इथे समाप्त झाले. धावसंख्या फलकावरती 34 आणि करायचे आहेत 35. एंटरटेनमेंट खपलेले आहे. चला टॉसच्या दिशेने आम्ही वळतोय. जस्मी गार्गी 11 गोखिवरे.
तुमची सांगितली तिसरे नंबरला चौथा लिहिली तुमची आपली चौथी आहे आमची लास्ट आहे ट्रिपल फोर बॉईज आचोले आहे चला 441 बॉईज आचोले आणि त्यांच्या विरुद्ध काव्या 11 नाही काव्या 11 आहे काव्य 11 बावशेत पाडा दोन्ही टीम कॅप्टन आपण या बावशेत पाडा टीम कॅप्टन हॅलो और आपली मॅच आहे काय आहे तू त्यांच्यावर तू काय पण काही दिले तुम्ही काय यार टाइम पास शिक्षा मारा होती मला शिक्षा हो यांचं काय क्वार्टर का 200 काय 200 क्वार्टर क्वार्टर क्वार्टरचा फोटो काढ क्वार्टर रे तिसरा छक्का गेला असता गांड्या थँक्यू चिकनचे डबे यायला सुरुवात झाल्या माराल तिथे होता बाबू माराल तिथे मुद्दाम अरे भाऊजा टी शर्ट बिना टी शर्टचं बाहेर पॅनल्टी बाहेर बिना टी शर्टचं बाहेर टी शर्ट पाहिजे रूल बाय रूल टी शर्ट शिवाय नाही नाही टी शर्ट शिवाय काही नाही संघाला पेनल्टी लागेल भाऊजा पहिला टी शर्ट घाला तर मैदानात 35 रन जिंकायला मनोज पाटील सहा बॉल मध्ये 35 धावा करणारा मनोज पाटील ओपनिंगला जातो का बघायचं आहे मनोज पाटील नावाजलेले महाबळेश्वरच्या स्पर्धेत 6 बॉल मध्ये 35 धावा त्यांनी केल्या होत्या तो जातोय का मैदानाच्या आतमध्ये अष्टपष्ट खेळाडू मनोज पाटील मन्या वालिव आणि पुन्हा एकदा त्याने डावलले गेलाय मॅन ऑफ द सिरीज काही गेला अरे खेळा नेली बॅट काय सारी माणसानी ए असं जमाचं नाही अरे सिरीजची बॅट आहे ए मॅन ऑफ द सिरीज बॅट इकडे आणा आणि टाटा हिताची पोकलन मॅन ऑफ द सिरीज करता पाठीमागे उभं केले ते मैदानात ठेवू शकत नाही म्हणून पाठीमागे अगदी बॅनरच्या बाजूला उभं करण्यात आलेला आहे क्वार्टर देणार तू कशाला तू टेन्शन करू नको तुला चोपीला 200 क्वार्टर यस प्रत्येक षटकाराला 300 आणि चौकाराकरिता 200 रुपयांचा कॅश प्राइज माई 11 आचोले आणि रश्मी 11 गार्गी 11 गोखिबरे षटकारासाठी 300 आणि चौकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज देवेंद्र वासुदेव पाटील दादांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावले गेलंय मन्या मनोज युवांची 11 बॉलरचं नाव युवांची 11 बॉलरचं नाव एक्स्ट्रा खेळाडू नागेश पाटील काव्या 11 बावशेतपाडा आणि 441 बॉईज आचोले आशिष गोंड यस आशिष गोंड येतोय गोलंदाजी मार्गावरती तिसरा कोणचा पण नक्की काव्या 11 बावशेतपाडा 444 बॉईज
काव्या 11 ट्रिपल 4 वर आहे हा लावा लाल पहिलाच बॉल अगदी पाठीमागच्या दिशेने चांगली गोलंदाजी करतोय डॉट बॉल. चला काव्या 11 बावशीत पाडा आणि 444 बॉईज. यस 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 शॉर्ट ऑफ लेन चेंडू ऑन साइड ला फटका खेळलेत आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. 300 रुपयांचं कॅश प्राइज इतके पटकावले गेले फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती 6 या आकड्यावरती आपण पाहतोय. आशिष गौंड बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्यालाही पाठवलंय आउट ऑफ दी पार्क. षटकार. थँक्यू डीजे. षटकाराच्या मदतीने आता धावफलक 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज तयार होतोय. अनदर वन. 3 बॉल वरती 3 खणखणीत सनसनीत षटकार. काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. जुना द्या 900 रुपयांचा मानकरी आतापर्यंत ठरतोय. 3 षटकार ठोकलेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर फलंदाज भूमीतने. देवेंद्र वासुदेव पाटील दादा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 300 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 35 धावा करायच्या आहेत आणि धावा झालेत 18. करायच्या आहेत 17. 17 वरती खतरा. 3 बॉल वरती 3 षटकार. आशिष गौंड विपक्षामध्ये आपण पाहतोय चेंडूला अगदी लिव्ह केलाय आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. टायगर भूपेंद्र भोईर यांचा टायगर अभी जिंदा है. इथे प्लेड ऑन. फलंदाज बाद झालाय. त्रिफला उद्ध्वस्त गडी बाद. थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिले तर 19 रन झालेत आणि शेवटचा बॉल 16 रनची आवश्यकता आहे जिंकण्याकरिता. 13 चेंडू आणि भिवंडीचा जावई कारवालचा जावई संकेत भोईर आता मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉल वरती आउट घेतलं तर 200 रुपये. आणि बॉल चाललाय मागे. 1 धाव बाईच्या माध्यमातून. जिंकण्याकरिता 12 चेंडू आणि 15 रन. चला टॉस आम्ही करतोय. देवेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते दादा टॉस करायचा आहे.
थँक्यू डीजे. नागेश गोलंदाजी मार्गावरती येतोय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि फलंदाज बाद. अरे वा, संकेत गॉन. चला मनोज पाटील तयार राहा. ओ जयदीप पाटील. आम्ही मनोज पाटीलची अपेक्षा करत होतो आणि आता जयदीप पाटील चाललेत. 2 षटकार जर ठोकताय तर 500 रुपये. ओ खूप वर्षानंतर मैदानात चाललेत. असं वाटलं होतं प्रज्ञेश की मनोज पाटील जातील, मात्र मनोज पाटीलची जागा घेतली ती जयदीपने. कुठेतरी मनोज पाटीलला डावललं जात आहे. मनोज पाटीलला उतरवा तुम्ही. काल पूर्ण दिवसभर प्रॅक्टिस चेंडू पकडण्याची केलेली आहे. जयदीप पाटीलने जर षटकार मारले तर एक आणखीन रॉयल स्टॉक क्वार्टर. ओहो नागेश पाटील, क्या बात है. दहा बॉल मध्ये 15 रन. अगदी शेनवान प्रमाणे गोलंदाजी करत असताना नागेश. 3 बॉल. वा व्हाट बॉलिंग, क्या बात है नागेश पाटील. जयदीप पाटील यांना फॉर्म काही गवसत नाही. 9 चेंडू 15 रन. आणि आता बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेने, तिथे धावा मिळेल फक्त 1. आता चेंडू आता तंगड्या मोडतील. 8 बॉल आणि 14. 8 चेंडू आणि 14 धावा. 8 बॉल आणि 14 रन. कृपया स्ट्राईक तुम्ही जयदीप कडे द्या. मॅच विनर जयदीप. जम्बो राजावलीचा जम्बो. वा रे वा, आता काय गोलंदाजी झाले. शेन वॉनची आठवण. वा रे वा, आणि फलंदाज बाद. ओ हिट विकेट. घाबरले नागेश पाटीलला. जबरदस्त गोलंदाजी. नागेश पाटील, टायगर अभी जिंदा है. मिलिंदला दाखवतोय नागेश पाटील की टायगर जिंदा है. मास्टर वाले मिलिंद महेश पहा कशी गोलंदाजी करतोय. 7 बॉल आणि जिंकण्याकरिता 14 रन ची आवश्यकता. निश्चितच नागेश पाटीलने जबरदस्त गोलंदाजी केलंय, कमबॅक केलंय. प्रज्ञेश आपण पाहिलं तर 12 बॉल मध्ये 15 पाहिजे होते आणि 5 बॉल मध्ये 1च रन दिलाय. आता 7 मध्ये 14. कुठेतरी राजावली संघाने चुकी केली आहे. यांनी मनोज पाटील यांना बॅटिंगला उतरवायचे होते, पण असं होत नाहीये. मनोज पाटीलला सारखं डावललं जात आहे. मनोज पाटील मन्या यांनी तयार राहावे. पाठीमागे स्ट्रोक खेळतायत, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे करतायत. आता चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं इथे फलंदाज बाद झालाय. कोणता फलंदाज बाद होतोय तर जयदीप बाद झालाय. आता मनोज पाटील जातोय का. अरे मनोज, अरे काय यार, बॅट तुम्ही शेट हातात बॅट घेतलेली आहे मनोज पाटीलच्या. आणि राजेश पाटील स्वतः चाललेत. थँक्यू. 6 मध्ये 12. 6 चेंडू आणि 12 रन, 23 धावा झालेत. सर्व मॅचची सर्वी दशा कोणी केली असेल तर भिवंडीचा जावई याने मॅचची दशा केली. मंगेश पाटील चंद्रपाडा यांचं आगमन इथे झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. आता मला भाऊजी काय तुम्ही जम्बो आणला काय. भाऊजी जम्बो घेऊन राहिले काय तुम्ही मॅकडॉलचा.
आणि पहिली मॅच हा लिहिलं लगेच जम्बॉनला. निलेश म्हात्रे चक्री गोलंदाज, काय चक्री फिरवतील का? नागेश पाटीलने चक्री फिरवले, तशी चक्री फिरवावी लागेल. आता चेंडू आहे 6 मध्ये 12. नागेश पाटील काहीतरी प्लॅनिंग करतायत, काहीतरी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलतायत. स्वतः कर्णधार पुढाकार घेत आहेत. त्यांची जादू चालते का क्षेत्ररक्षणामध्ये पाहायचं आहे. आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार, नो बॉल. क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये नव्हता, त्यामुळे नो बॉल आणि चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. आता 6 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. सर्कलच्या आतमधूनच स्टार्ट घ्यायचे आहे, आपल्याला सर्कलच्या आतमध्ये राहायचं आहे. 6 बॉल आणि 7 रन, फ्री हिट. 6 बॉल आणि 7 रनची आवश्यकता, फ्री हिट आहे. निलेश म्हात्रे चक्री गोलंदाज. मोठा प्रहार आणि बॉल जाईल सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 3 धाब्यांची आवश्यकता आहे, 5 मध्ये 3. षटकार मारून जर मॅच फिनिश केली तर आयकॉनिक व्हाईट क्वार्टर ती दिली जाईल प्रज्ञेश पाटीलच्या माध्यमातून. रिबतचा पावित्र्य घेतला आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू, थँक्यू. आणि विजयी होतोय तर संघ श्री मरुदेवी इंटरप्राइजेस राजावली. गोकिवरा संघाचे सागर भोईर यांचे हार्दिक स्वागत आम्ही करतोय. चला मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे वळणार आहोत. 3 चौकार नागेश पाटील